बलात्कार होतात, आरोपी यांना सापडत नाहीत, मर्डर होतात, या पोलिसवाल्यांना आरोपी सापडत नाहीत। आज संतोष अण्णा देशमुख प्रकरणामधला कृष्ण आंधळे आजपर्यंत सापडला नाही, महादेव मुंडे प्रकरणामधले आजपर्यंत आरोपी यांना सापडले नाहीत। आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफिया असेल, राख माफिया असेल, गांजा माफिया असेल, ड्रग्स माफिया असेल, मटका माफिया असेल, ते तुमच्या डोळ्यासमोर आहेत। गाव गाव हातभट्टी दारू विकतात, देशी दारू विकतात, हे पोलिसवाल्याला दिसत नाहीत का? त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत? हे आमचा प्रश्न पोलिसवाल्याला, पोलीस अधीक्षकांना आणि मेन विशेष दळभद्री देवेंद्र फडणवीस, त्याला हा माझा प्रश्न आहे। आम्ही शिवशंभोचे विचार घेऊन आम्ही चलतो, कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाहीत ना, मराठा वंजारा धनगर एसी असं काही नाही आमच्याकडे, सर्व धर्म समभाव। तुम्ही बाळराजांना अटकेची कारवाई करतात, लाज वाटली पाहिजे या गृहमंत्र्याला, नीच माणूस आहे हा। हिंदू सरकार म्हणतो, हिंदुत्ववादी आम्ही चलत असताना आमच्यावर तुम्ही कारवाई करतो। कुठेच आम्ही वडवणीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं आम्ही स्मारक उभा केलं आणि शेतकरी नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे आम्ही 12 डिसेंबरला वडवणीमध्ये एक उभा केला, आम्ही परळीमध्ये एक उभा केलं। त्या हिशोबात वडवणी पोलीस स्टेशननं गोपीनाथराव मुंडे साहेबांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही का स्मारक बसवले, का स्मारक बसवले, हे प्रश्न आहे माझा। म्हणून त्यानं दादावर अटकेची कारवाई केली आहे। मुंडे साहेबांचं आम्ही स्मारक बसवायला नाही पाहिजे, मुंडे साहेबांचे विचार नाही घ्यायला पाहिजे नाही। जर दादाला अटकच झाली तर ह्याचे परिणाम घर खात्याला खूप मोठे भोगावे लागणार आहे। मी एवढंच सांगणार आहे, पुढे आम्ही काय करणार ते आज सांगणार नाही, पण करू। शेवटचा प्रश्न आहे माझा गृहमंत्र्याला, तुम्ही वाळू माफिया, गांजा माफिया, ड्रग्स माफिया, मटका, हातभट्टी, देशी दारू, मोकार गावठी तुम्ही चालवतात आहे का? आणि जे आज संतोष अण्णा देशमुख मधले जे कृष्ण आंधळे फरार आहेत, हे आरोपी आणि महादेव मुंडे गीते या प्रकरणातले आरोपी आधी अटक करा आणि पुन्हा बाळराजेकडे या। आपण आलेलो शिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये, या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत बाळराजे आवारे पाटील, ज्यांनी महाराष्ट्रात 400हून जास्त महापुरुषांचे पुतळे स्मारक उभा केलेले आहेत, त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती। त्याच निमित्ताने या ठिकाणी समाज बांधव एकवटलेला आहे आणि प्रशासनाला त्यांनी एक इशारा दिलेला आहे की बाळराजे आवारे पाटील यांच्यावर जी अटकेची कारवाई तुम्ही करत आहात ती कुठेतरी थांबावी, त्यांच्यावर ही कारवाई न करावी, यासाठी त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आणि जर असं काही करताल तर आंदोलन मोठ्या प्रमाणात उभा करण्यात येईल असं देखील त्यांनी इशारा दिलेला आहे। घटनेच्या बाबतीत संबंधित संघटनेचे आमचे मित्र, आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब जाधव पाटील हे मराठवाडा संपर्क प्रमुख आहेत संघटनेचे, ते सविस्तर चर्चा करतील। पण मूलतः आम्ही या ठिकाणी आशेसाठी आलो की धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळपास 400 महापुरुषांचे स्मारक हे दिले गेलेले आहेत आणि स्मारक देत असताना कुठंतरी पुढच्या पिढीला आपले पूर्वज, आपले राजे, आपले महाराजे किंवा यांचे विचार, आचार हे सगळे अंगी यावेत, गुणकृत व्हावेत आणि त्यांना बघून कुठेतरी एक सन्मानजनक वागणूक, सन्मानजनक व्यवसाय, सन्मानजनक नोकरी आणि उद्दिष्टे ह्याच्यामध्ये कुठेतरी समाजानं अग्रेसर व्हावं म्हणून गावगावच्या प्रत्येक समाजातील किंवा प्रतिष्ठित पुढारी किंवा यांच्यातून मागणी होत असते किंवा राजेंकडे किंवा आम्हाला तुमच्या संघटनेमार्फत महापुरुषांचं स्मारक आमच्या गावी द्यावं, तर ते राजे मनावर घेऊन कुठलीही गोष्ट न टाळता प्रत्येक समाजातील प्रत्येक महापुरुषांचं स्मारक ते देत असतात। मग हे देत असताना आतापर्यंत जवळपास महाराष्ट्रामध्ये राजेंच्या माध्यमातून 400 स्मारक महाराष्ट्रामध्ये भेटले आहेत। तर भेटले असताना आतापर्यंत काही घडलेलं नाही, पण या ठिकाणी एक कालच्या गोष्टीहून थोडंसं राजेंना अटक करण्याची एक पोलीस प्रशासनाची थोडीशी घाई झाली म्हणता येईल। तर ते अटक होऊ नये किंवा अटक केले जाऊ नये, महापुरुषांच्या विचारांना पुढल्या पिढीला कुठेतरी आपले पूर्वज कळावेत, राजे कळावेत किंवा महापुरुष कळावेत म्हणून ते दिलं जात आहे। यांना कुठेही विरोध होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी राजांना अटक होऊ नये किंवा करू नये प्रशासनाने, या ठिकाणी त्या संदर्भात आम्ही निवेदन द्यायला आलो आहे। काय सांगाल, एकंदरीत बाळराजे आवारे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं आणि गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर 400हून जास्त महाराष्ट्रामध्ये त्यांनी पुतळे स्मारक उभा केलेले, काय नेमकं तुम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं? तर तुमचा जय शिवराज, जय शंभूराजे, जय भीम, जय गोपीनाथराव मुंडे। आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्या गाववाल्यानं आम्हाला पुतळा मागितला त्या गावाल्याला आम्ही स्मारक देतो। मग तिथं कुठल्याही प्रकारचा जात पात धर्म असं काही नाही। आणि एकंदरीत आज झालं की आमचं कोरडेवाडीमध्ये एक गाव आणि केज तालुक्यात कोरडेवाडी गाव एक आम्ही दत्तक घेतलेलं आहे, त्या गावाला पाणी साठवण्याविषयी आमचा प्रश्न होता आणि आम्ही केजला आंदोलन केलं। तर तिथं आमच्यावर काही केसेस पाडल्या, केसेस पाहिल्यानंतर स्वप्नील उगवणे या अधिकाऱ्यांना आम्हाला बीड SP कार्यालयाला बोलवलं, आमचे नेते बाळराजे आवारे पाटील यांना,
किंवा ते तुमच्याशी आम्हाला बोलायचं आहे आणि तिथं आमच्यावर एक 5:30 पावणे 6 वाजेपर्यंत आम्हाला तिथंच त्यांची पोलीसगिरीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला थांबवून घेतलं. 6 वाजता ह्याच्या आपल्या वडवणीच्या PI वर्षा गायकवाड API यानं लगेच दादांना ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. तरी पण आम्ही त्या वर्षा गायकवाड APIला आम्ही सांगितलं नाही ही शिवसमरक योद्धा आहे, कुठल्याही प्रकारची कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही, काही नाही, तुम्ही दादाला नाटक करू शकत नाहीत. आम्ही शिवशंभोचे आम्ही विचार घेऊन आम्ही पुढे चलतो शाहू फुले आंबेडकरांचे, तुम्ही दादांना नाही. पण त्यांनी आमच्या विनंतीला मान ठेवून त्या दिवशी त्यांना अटक केलं नाही. पण दुसऱ्या दिवशी दादावर मोठमोठ्या कारवाई झाल्या. तर पोलीसवाल्याला माझा एक प्रश्न आहे या पोलीस स्टेशनमधून. आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफिया असेल, राख माफिया असेल, गांजा माफिया असेल, ट्रस माफिया असेल, मटका माफिया असेल, हे तुमच्या डोळ्यासमोर आहेत. गाव गाव हातभट्टी दारू विकतात, देशी दारू विकतात. हे पोलीसवाल्याला दिसत नाहीत का? त्यांच्यावर कारवाई का करीत नाहीत? हे आमचा प्रश्न पोलीसवाल्याला, पोलीस अधीक्षकांना आहे. आणि मेन विशेष दळभद्री देवेंद्र फडणवीस, त्याला हा माझा प्रश्न आहे. मराठवाडा संपर्क प्रमुख अण्णासाहेब जाधव मी सांगतो, एवढं झालं. आज बलात्कार होतात, आरोपी यांना सापडत नाहीत, मर्डर होतात, ह्या पोलीसवाल्यांना आरोपी सापडत नाहीत. आज संतोष अण्णा देशमुख प्रकरणामधला कृष्ण आंधळे आजपर्यंत सापडला नाही. महादेव मुंडे प्रकरणामधले आजपर्यंत आरोपी यांना सापडले नाहीत. आणि जे आम्ही शिवशंभोचे विचार घेऊन आम्ही चलतो, कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाहीत. ना मराठा, वंजारा, धनगर, एसी असं काही नाही आमच्याकडे. सर्व धर्म समभाव. तुम्ही बाळराजांना अटकेची कारवाई करतात, लाज वाटली पाहिजे या गृहमंत्र्याला. नीच माणूस आहे हा. हिंदू सरकार म्हणतो, हिंदुत्ववादी आम्ही चलत असताना आमच्यावर तुम्ही कारवाई करतो. कुठेतरी ह्या सरकारला थोडी बहुत शरम पाहिजे, आपण काय करायला आणि काय नाही. कुठल्या कुठल्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत स्मारकच्या अनुषंगाने? आमच्या म्हणजे परळी तालुक्यात गुन्हा अद्याप दादावर अटक झालेला नाही. की काही कार्यकर्ते त्यांच्यावर घेतलेले आहेत. वडवणीमध्ये झालेत, केजमध्ये झालेत, बीडमध्ये झालेत, माजलगावमध्ये झालेत, पण अद्याप काही नाही. पण ज्यावेळेस आम्ही वडवणीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं आम्ही स्मारक उभा केलं आणि शेतकरी नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे आम्ही 12 डिसेंबरला वडवणीमध्ये एक उभा केला, आम्ही परळीमध्ये एक उभा केलं. त्या हिशोबात वडवणी पोलीस स्टेशननं गोपीनाथराव मुंडे साहेबांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही का स्मारक बसवले, का स्मारक बसवले, हे प्रश्न आहे माझा. म्हणून त्यांना दादावर अटकेची कारवाई केली आहे. मुंडे साहेबांचं आम्ही स्मारक बसवायला नाही पाहिजे, मुंडे साहेबांचे विचार नाही घ्यायला पाहिजे. काय तुमचं आता आंदोलन काय असणार आहे? त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस त्यांची कारवाई करतीलच, पण अटक केल्यानंतर तुम्ही काय आंदोलन करणार? नाही, जर दादाला अटकच झाली तर ह्याचे परिणाम गृह खात्याला खूप मोठे भोगावे लागणार आहे. मी एवढंच सांगणार आहे. पुढे आम्ही काय करणार ते आज सांगणार नाहीत, पण करून दाखवणार आहे. पण माझा एक शेवटचा प्रश्न आहे गृहमंत्र्यांना, शेवटचा प्रश्न आहे माझा गृहमंत्र्याला. तुम्ही वाळू माफिया, गांजा माफिया, ड्रग्ज माफिया, मटका, हातभट्टी, देशी दारू, मोकार, गावठी तुम्ही चालवतात, बरोबर आहे का? आणि जे आज संतोष अण्णा देशमुख मधले जे कृष्ण आंधळे फरार आहेत, हे आरोपी आणि महादेव मुंडे गीते या प्रकरणातले आरोपी आधी अटक करा आणि पुन्हा बाळराजाकडे या. बाळराजाकडे काय जातो? स्वतः मराठवाडा संपर्क प्रमुख अण्णासाहेब जाधव ह्या व्यक्तीने स्मारक उभा केले, मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये होऊन हजर होतो. एवढाच माझा प्रश्न असेल. यानंतर आता तुमचं जे स्मारक उभा करण्याचं जे काम आहे ते सुरू राहणार आहे का? काही वेळापुरतं किंवा काही दिवसापूर्वी थांबवणार आहात? यानंतर तुम्ही अनेक ठिकाणी सुद्धा पुतळे बसवणार आहात का? महापुरुषांचे विचार आम्ही का थांबवायचे? आम्ही स्मारक उभाच करणार, मुंडे साहेब स्मारकच उभा करणार. आणि आता तुम्ही एक सांगायला लावलं की बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर, विनायकरावजी मेटे साहेब, डॉक्टर विमलताई मुंदडा, गंगाधर आप्पा बुरांडे, संतोष अण्णा देशमुख इतके स्मारक मी बीड जिल्ह्यामध्ये उभा करणार आहे. आणि हे पोलीस स्टेशनमधून मी सांगायला लागलो. काय संशील अर्जुन या ठिकाणी निवेदन दिलेले, काय निवेदन होतं आणि आंदोलन कसं असणार? आदरणीय बाळराज आवारे पाटील यांना जर अटक झाली तर आम्ही हजारोच्या संख्येने शिवभक्त म्हणून या ठिकाणी सरकारच्या विरोधात एक आंदोलन उभा करू, जन आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महामानवाचे जर स्मारके जर महाराष्ट्रामध्ये बसवायचे नाही तर कुठं पाकिस्तानमध्ये जाऊन बसवायचे का? इथं बसावं लागतील ना. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, बाबासाहेबांचा इतिहास आहे आणि यांचे स्मारक बसवले पाहिजे. तर तुमच्या गावात देखील स्मारक बसवण्याचा त्या ठिकाणी
बऱ्याच ठिकाणची आता प्रोसेस सुरू झालेली आहे आणि तुमच्या गावात देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवणं 100%. आता फेब्रुवारीच्या नंतरच आम्ही थोडं त्याचं नियोजन करून सगळ्या गावाला किंवा ग्रामपंचायतला सगळं पूर्ण प्रोसिजर करूनच आम्ही त्या ठिकाणी स्मारक बसवणार आहेत आणि दादाच्या ह्याच्याखाली समजा. तुम्हाला असं पोलिसांकडून सांगण्यात आलं का काही यासाठी काय परवानगी असते किंवा ग्रामसेवकचा ठराव असतो किंवा कुठली परवानगी लागते असं काही सांगण्यात आलेलं आहे का? नाही. आता ज्याप्रमाणे गुन्हे दाखल करतायत ते नेमकं स्मारकासाठी काय परवानगी लागते असं तुम्ही विचारणा केली? नाही, तर ते प्रश्न विचारला होता त्या साहेबांशी, तर त्यानं सांगितलं प्रोसिजर असती पण शक्य नसते ती प्रोसिजर म्हणून. गावात बऱ्याच काही गोष्टी अडथळा येते, त्यामुळे काय प्रत्येक ठिकाणी काय नियोजन हे होऊ शकत नाही असं काय कुठलं. त्यामुळं आणि झालं केस काय अडचण नाही. जर महापुरुषाचे पुतळे बसवताना जर असे गुन्हे दाखल होत असले तर 100% होऊ द्या, काय अडचण नाही. त्या ठिकाणी आम्ही तयार आहेत. नक्कीच तुम्ही पाहू शकतात धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचं जे षडयंत्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी समाज बांधवाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी डायरेक्ट इशारा दिलेला आहे की जर त्यांच्यावर कुठल्या अशा पद्धतीने जर कारवाई करण्यात येईल त्याच्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन जनआंदोलन उभारू. यामध्ये आता नवीन काय अपडेट मिळतील का? छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं जे कार्य आहे गावोगावांमध्ये स्मारक उभा करण्याचं हे काम चालू राहील का? यामध्ये काही नवीन आदेश मिळतील का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.